आजपासून श्रावण महिना सुरू होत आहे आणि श्रावण महिना म्हटलं की वातावरण सुद्धा कसं प्रसन्न होतं, तसंच घरातील वातावरण सुद्धा अगदी भक्तिमय वातावरण असतं। प्रत्येकाच्या घरामध्ये सुगंध अगरबत्तीचा असेल, धूप दीपांचा सुगंध दरवळत असतो, दिव्यांचा प्रकाश लख असतो। तसेच घरांमध्ये काहींच्या घरामध्ये काही पोथी वाचन सुरू असतात, काही ग्रंथ वाचन सुरू होतात। असं पूर्णपणे हा महिना म्हणजे एक भक्तिमय वातावरण असतं। भगवान शिवांची पूजा ही अतिशय धार्मिक मानली जाते श्रावण महिन्यामध्ये। तसेच शुक्रवारची लक्ष्मी पुत्राची पूजा असेल किंवा जीवितीची पूजा असेल, ही प्रत्येकाच्या घरामध्ये वेगवेगळ्या परंपरेनुसार, वेगवेगळ्या कुळानुसार, वेगवेगळ्या पद्धतीने हे पूजा असतात। परंतु जीवितीची पूजा, जीवंतिका देवी ही जी आहे तिची पूजा नेमकी कशी करायची किंवा जीवंतिका देवीची नेमकी पूजा का केली जाते या संदर्भातील महत्त्वाची माहिती हे आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। तसं बघितलं तर जीवंतिका पूजा ही प्रत्येक कुळानुसार प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी केली जाते, परंतु कॉमनली नक्की जीवंतिकाची पूजा नेमकी कशी केली जाते, जिला जीविता असं म्हटलं जातं, जीवितीची पूजा नेमकी कशी केली जाते या संदर्भातील सर्व माहिती सांगणारा हा आजचा व्हिडिओ असणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि जर चॅनलवर नवीन असाल तर अशाच महत्त्वाच्या आणि मोलाच्या माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा। त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की द्या। तर श्री स्वामी समर्थ, मी पूनम आणि तुम्ही पाहताय माहिती मोलाची। तर बघा, सध्या कालपासून म्हणजे काल आषाढी अमावस्या झाली आणि आजपासून श्रावण सुरुवात झाली, म्हणजे आज गुरुवारपासून श्रावणाची सुरुवात झाली। अगदी चांगल्या वारापासून श्रावणाची सुरुवात झालेली आहे। तशाच प्रकारे तुम्हाला पूर्ण श्रावण महिना जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। तर श्रावण महिना म्हटला की वातावरणात तरी गारवा असतोच, वातावरणात प्रसन्नता असते, सर्व वातावरणामध्ये हिरवगार दरवळत असतं। परंतु त्याचप्रमाणे घरामध्ये सुद्धा तितकंच भक्तिमय वातावरण असतं, कारण प्रत्येकाच्या घरामध्ये धूप दीपांचा वास दरवळत असतो, दिव्यांचा प्रकाश हा लख करत असतो। तसेच घरामध्ये पोथी वाचन चालू असतं, ग्रंथ वाचन चालू असतं, कोणाच्या घरामध्ये काही ना काही भक्तिमय वातावरण चालूच असतं। त्याचप्रमाणे श्रावण महिन्यामध्ये शिवाची पूजा ही सुद्धा अत्यंत धार्मिक आणि प्रभावी सेवा मानली जाते। त्याचबरोबर शुक्रवारची लक्ष्मीची पूजा ही सुद्धा अत्यंत प्रभावी मानली जाते। त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची म्हणजे जीवितीची पूजा ही सुद्धा महत्त्वाची मानली जाते। आता काही कुळामध्ये जीवितीची पूजा ही दर शुक्रवारी श्रावण महिन्यामध्ये दर शुक्रवारी केली जाते। दर शुक्रवारी या जीवितीची पूजा कशी करायची ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। काही कुळांमध्ये ही पूजा शनिवारी सुद्धा केली जाते, तर काही कुळांमध्ये ही जीवितीची पूजा ही दररोज केली जाते, म्हणजेच पूर्ण श्रावण महिना संपेपर्यंत ही पूजा ही केली जाते। तुमच्या कुळामध्ये किंवा तुमच्या जिकडे तुमचा परिसर आहे किंवा तुमचं ठिकाण आहे तिथे जीवितीची पूजा कशी केली जाते, तुमच्या घरामध्ये जीवितीची पूजा ही कोणत्या वारी केली जाते हे तुम्ही कमेंटमध्ये जरूर नोंदवा। तर बघा, महत्त्वाचं म्हणजे जीवितीची पूजा ही करायची कशी। तर जीवितिका देवीची पूजा, जीवितिका ही देवी आहे जिने आपल्या बाळांसाठी अत्यंत प्रभावी सेवा केली होती। पहिल्या काळात तुम्ही बघितलं तर दवाखानेही जवळ नव्हते, प्रत्येक गावात दवाखान्याची सोय होती असंच नाही, परंतु त्यामुळे बऱ्याच महिला पहिल्या काळामध्ये हे जीवितिकाची पूजा करायच्या। श्रावण महिन्यामध्ये अत्यंत प्रभावीपणे आणि मनोभावे असेल त्या साहित्यामध्ये पूजा करायच्या आणि जीवितिका देवीला एकच प्रार्थना करायच्या की माझ्या मुलाबाळांना सुखात समाधानात आणि कायम आरोग्यमय ठेव, असं देवीला प्रार्थना करायच्या। आणि तेव्हापासून ती परंपरा चालत आलेली आहे की जीवितीची पूजा करायची आणि तीही श्रावण महिन्यात करायची। आता जीवितीची पूजा श्रावण महिन्यातच का करतात किंवा जीवितिकाची कहाणी नेमकी काय आहे याचा सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पुढच्या 2 दिवसामध्ये पोस्ट केला जाईल, तोही तुम्ही नक्की चॅनलवरती पहा। परंतु आजचा महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे जीवंतिकाची पूजा नेमकी कशी करायची। तर जीवंतिकाची पूजा ही ज्याच्या त्याच्या कुळानुसार त्या वारी करू शकता। पूर्ण श्रावण महिना केला तर अत्यंत प्रभावी आणि चांगलंच आहे। तर जीवंतिकाची पूजा करण्यासाठी सकाळीच तुम्ही स्वच्छ आंघोळ करून तुम्ही स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे। तुमच्या घरातील भिंतीवरती तुम्ही जीवंतिकाचा फोटो लावू शकता। फोटो म्हणजे त्याची प्रिंट असते, ती प्रिंट सुद्धा तुम्ही काढून लावू शकता किंवा 10 रुपयाला बाजारामध्ये तुम्हाला कुठेही त्याची एक कागद टाईप अशी प्रिंट भेटते, ती तुम्ही घ्यायची आहे, तुमच्या भिंतीवर लावायची आहे। नसेल तर तुम्ही
पाटावरती स्वच्छ अंथरूण टाकायचं, वस्त्र हातरायचं आहे आणि त्या वस्त्रावरती जिवंतिकाचा फोटो ठेवायचा आहे. काही आता बऱ्याच जिवंतिकाच्या फोटोमध्ये वेगवेगळे दृश्य दिलेले आहे, परंतु आई आणि मुलाचं दृश्य हे समान आहे, तुम्ही पाहिलं असेल. यामध्ये महत्त्वाचा फोटो आहे नृसिंह सरस्वती यांचा, तो तुम्ही पाहिलाच असेल. तर महत्त्वाचं म्हणजे नृसिंह सरस्वतीचा फोटो काय यामध्ये असतो याची सुद्धा एक वेगळी कहाणी आहे, ती त्या कहाणीमध्येच म्हणजे जिवंतिकाच्या कहाणीमध्येच तुम्हाला सांगितली जाईल. महत्त्वाचं म्हणजे जिवंतिकाची पूजा नेमकी करायची कशी. तर सकाळी तुम्ही लवकर उठायचं आहे. अगदी ब्रह्ममुहूर्तावर उठून पूजा केली तर अत्यंत प्रभावी सेवा म्हटलं तरी चालेल. तर लवकर उठायचं आहे. लवकर उठून तुम्हाला स्वच्छ अंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे. त्यानंतर आपल्या मंदिराच्या म्हणजेच आपलं देवघर आहे त्याच्या समोर तुम्हाला पाट ठेवायचा आहे. पाटावरती तुम्ही स्वच्छ वस्त्र अंथरायचं आहे. त्या वस्त्रावरती तुम्हाला जिवंतिकाचा फोटो किंवा जी प्रिंट बाजारामध्ये मिळते 10 रुपयाला, किंवा तुम्ही स्वतः मोबाईलमधून प्रिंट काढून आणली तरी चालणार आहे. ती प्रिंट आणायची आहे. त्या जो पाट आहे त्या पाटावरती ठेवायचे आहे आणि त्या पाटाला महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आघाड्याचा, दुर्वाचा आणि फुलांचा हार घालायचा आहे. अनन्यसाधारण आघाड्याला आणि दुर्वाला महत्त्व देण्यात आलेलं आहे. तो हार घालायचा आहे, हळदी कुंकू वाहायचा आहे, अक्षता वाहायच्या आहेत आणि गोडाचा नैवेद्य करून ते जिवंतिकेला दाखवायचं आहे. त्याचबरोबर धूप आणि दीपाचा सुगंध दरवळायलाच हवा. कोणतीही पूजा केली तर प्रसन्न तेव्हाच वाटतं की धूप आणि दीप लावल्यानंतर. तुम्ही दीप लावून तुम्ही त्याला ओवाळायचं आहे त्या जिवंतिका देवीला. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही त्यानंतर तुमच्या मुलांनाही फ्रेश करायचं आहे. तुमच्या मुलांनाही स्वच्छ अंघोळ घालून स्वच्छ वस्त्र परिधान करून त्यांना सुद्धा त्या जो तुम्ही पाठ मांडलेला आहे, पूजा केलेली आहे त्याच्या बाजूला बसून तुम्ही त्यांना सुद्धा औक्षण करायचं आहे. म्हणजे आपल्या हिंदू धर्मानुसार त्यांना 5 वेळा ओवाळायचं आहे. कुंकवाचा टिळा लावायचा आहे, अक्षदा वाहायच्या आहे, वाहायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्ही त्यांना थोडेसे गोड पेढा असो, मिठाई असो किंवा काहीही नसेल तर तुम्ही साखर ही मुलांना चालू शकता. आणि जिवंतिका देवीला एकच प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांना कायम आरोग्यमय, सुखा, समृद्धी ठेव, अशी जिवंतिके देवीला प्रार्थना ही करायची आहे. तर अतिशय महत्त्वाची ही माहिती आहे. प्रत्येकाला ही माहिती माहीत असणं गरजेचं आहे. तुमच्याकडे जिवंतिका देवीची पूजा कशी केली जाते किंवा कोणत्या वारी केली जाते कमेंटमध्ये नक्की सांगा. किंवा श्रावण महिन्यातच केली जाते का? कारण प्रत्येक ठिकाणी मी आत्तापर्यंत पाहिलेल्या माहितीनुसार तर जिवंतिकाची पूजा ही श्रावण महिन्यातच केली जाते. त्यामुळे तुमच्याकडे कधी केली जाते कमेंटमध्ये नक्की सांगा. हा महत्त्वाचा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा आणि याचप्रमाणे जर तुम्ही पूजा केली तर तुम्हाला अत्यंत तुमच्या मुलांना सुद्धा प्रभावित ठरणार आहे. सो हा व्हिडिओ जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा. भेटूयात पुढच्या एका अशाच मोलाच्या माहिती सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.